ओम साईराम. दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी दुपारी 3:20 संध्याकाळी 6:48 आहे. या कालावधीमध्ये श्री साईबाबा मंदिर हे बंद राहील, परंतु मंदिरातील पुजाऱ्यांच्या मार्फत मंत्रोच्चार चालू राहील. संध्याकाळी 7 वाजता श्रींचे मंगलस्नान होईल, त्यानंतर धूप आरती होईल आणि मग नेहमीप्रमाणे मंदिर भाविकांच्या दर्शनाकरता खुले राहील. या बदलाची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे श्रींचं दर्शन घ्यावे असे मी श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आवाहन करतो. 3 मार्च रोजी तुम्ही जर साईबाबांच्या दर्शनाचा प्लॅन करणार असाल तर काळजीपूर्वक प्लॅन करा, कारण त्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि मंदिर जवळपास 3 तास दर्शनासाठी बंद आहे. साईबाबा संस्थाननं हा निर्णय घेतलेला आहे. 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्याने दुपारी 3:10 भाविकांच्या दर्शनासाठी साई मंदिर बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंगल स्नान होईल, शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल आणि त्यानंतर धुपारती होईल. धुपारती झाल्यानंतर जे भाविक आहेत ते साईबाबांचं दर्शन जे आहे ते करू शकणार आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील, त्यानंतर शेजारती पार पडणार आहे. मात्र या कालावधीमध्ये जे मंदिर बंद आहे त्या दरम्यान दर्शनासाठी मंत्रोच्चार जो आहे साईबाबा संस्थानचे जे पुजारी आहे ते या काळात करणार आहे, कारण ग्रहण असल्यानं हे दर्शन जे आहे व्यवस्थित काहीसा बदल जो आहे तो साईबाबा संस्थाननं केलेला आहे. त्यामुळे भाविकांना या दरम्यान दर्शन मिळणार नसल्यानं तशाच पद्धतीने प्लॅन जो आहे तो साई दर्शनाचा करावा असं आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेलं आहे. दर ग्रहणाच्या वेळेस अशाच पद्धतीने साईबाबा संस्थान जे आहे ते दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करत असतं आणि मंत्रोच्चार दरम्यान पूर्ण समाधी जी आहे तिच्यावर तुळशी पत्राचं आच्छादन करण्यात येतं आणि मंत्रोच्चार जो आहे तो सुरू असतो. साधारणतः 3 तास हा मंत्रोच्चार सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येताना जे आव्हान साईबाबा संस्थाननं केलेलं आहे त्याच पद्धतीने दर्शनासाठी यावं, जेणेकरून त्यांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये कोणत्याही अडचण येणार नाही. मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी आयलंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.